हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर चला काही थोडेसे पार्सल होते तर तेच मला अनबॉक्स करायचे होते. सगळ्यात पहिले हे वालं पार्सल जे की ज्याच्यामध्ये मी पिहूसाठी लेहंगा घेतला होता. तर हा मला वाटतं 450-500च्या आसपास आहे लेहंगा, पण खरंच याची क्वालिटी खूप छान आहे आणि तिला खूप जास्त छान दिसत होता. आम्ही तिला घालूनही बघितला, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर. पण याच्यामध्ये ना जे अस्तर देतात ना तर ते खूप जास्त हलक्या लेवलचं अस्तर देतात, खूप हलकं. आणि तरी ह्याला 500 रुपये किंमत आहे. ह्याला सेम आम्ही 500 रुपये किंमत सांगितली ना, बायका बोलतात कशाचे 500 रुपये. तर हे बघा, पण ड्रेस खूप छान आहे बरं, खूप सुंदर आहे. तिला खूप मस्त दिसत होता. आणि याच्यामध्ये ओढणी होती, हे तिला जास्त, कारण ओढणीचे तिला खूप आवडतात ड्रेस. तर हा एक तिच्यासाठी तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की करा. तसे आता नवरात्र संपत आले, पण 2-3 दिवसात किंवा 4 ते जास्तीत जास्त 4-5 दिवसामध्ये पार्सल पोहोचतं. शेवटच्या दिवशी तरी पोहोचेल कमीत कमी. त्यानंतरचं आहे तर हे फोटोशूटसाठी मी घेतलं आहे. ड्रेसचे फोटोशूट करा. आधी माझ्याकडे आहे ते व्हाईट कलरचं, पण म्हटलं मला हे आवडलं बघता क्षणी, तर म्हटलं घेऊया. ह्याच्यावरती कसे दिसत आहेत, पण याची साईज मला जेवढी पाहिजे होती त्याच्यापेक्षा थोडी छोटी आहे. ह्याच्यापेक्षा अजून मोठी पाहिजे होती, म्हणजे साधारणतः 3-4 वर्षाच्या मुलीचाही ड्रेसचा फोटो काढता आला असता. पण ह्याच्यामध्ये 2-2.5 पर्यंतच्याच मुलीचा फोटो काढता येईल ड्रेसचा. पण छान आहे याची क्वालिटी. आणि हे सुतळीपासून ते ह्याच्यापासून बनवलेलं आहे, काय ते म्हणतात ते बांबूचं नसतं, त्याच्यापासून हे बनवलेलं आहे. त्याच्यामुळं छान आहे. याच्यावरती शूट केलं ना की फोटो खूप छान दिसतात अजून. त्यानंतर हे वाला फॅब्रिक आहे, ते बटरफ्लायचं फॅब्रिक आहे. पण आधीचं जे आपण घेत होतो ना ते एम्ब्रॉयडरी वर्कवालं घेत होतो, ते हँडवर्कवालं. पण ह्याच्यावरती मी आता घेतलं ना प्रिंटेड घेतलं आहे. बघूयात प्रिंटेडचं कसं आहे. फॅब्रिक कॉटनच येणार आहे, फक्त प्रिंटेड घेतलं आहे. तर हे बघा, कॉटनचंच आहे कपडा, छान आहे कपडा. फक्त हे जे आहे ना तर ते प्रिंट आहे, म्हणजे डायरेक्ट प्रिंट केलेलं आहे, एम्ब्रॉयडरी वगैरे काही नाही आहे. 5 मीटर पूर्ण कपडा आहे, पण जे आता प्रिंट आहे म्हणून स्वस्त आहे. मला वाटतं 350च्या आसपास 5 मीटर आहे. एम्ब्रॉयडरीवाला 350ला 2 मीटर येतो. थोडा महाग आहे तो, पण तो चांगला आहे. हँडलूमचा येतो ना तो, त्याच्यामुळे हँडलूमचे कपडे थोडेसे महाग राहतात. त्यानंतर ही वाली साड्या, ह्याचा शिवायचा मला दिवाळीसाठी ड्रेस. तरी बऱ्याच कमेंट येतात की तू ड्रेस शिवतेस, मग पदराचाच पार्ट वरच्या सगळ्यांच्या भागाला कसं काय पुरतो. तर एका साडी 3च ड्रेस होतात, आणि 3 ड्रेस आपण ॲडजस्ट करू शकतो. वरचे भाग लहान लहान मुलींचे, मोठ्यांचे नाही होत, पण लहान मुलींचे होतात ॲडजस्ट. तर हे बघा, ही सुंदर अशी साडी आहे, खूप जास्त छान आहे. मी जेव्हा पहिल्यांदा घेतली तेव्हाच मला ती खूप आवडली होती. पहिले पण मी घेतलेली होती साडी. आणि 1000 किंवा 1100च्या आसपास भेटते. 1050 म्हणजे 1100 फिक्स करा, 1100च्या खालीच आहे. तरी पदरावरती हिवाली अशी गायची वगैरे डिझाईन येते, जी की आपण फ्रॉकच्या फ्रंट साईडला यूज करणार आहे. आणि मग असं यूज केलं तर होऊन जातं. आणि ब्लाऊज पीसला तर ह्या साडीच्या ना पूर्ण साडीवरती कमळाची बुट्टी आहे बघा, खूप सुंदर वाटतं, युनिक. आणि ह्याचं सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की ड्रेस शिवा. मी ही ड्रेस शिवायलाच घेतली, तुम्हाला बघायला भेटतील याचे पॅटर्नसुद्धा. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. आणि खरंच ह्या ताईंच्यामध्ये खूप पेशन्स आहे म्हणावं लागेल, कारण इतके दिवस झालं मी ना हे ॲड करून ठेवलं, म्हणजे घेतलं होतं पण येतच नव्हतं. ऑन द वे सांगत होतं नुसतं. आणि फायनली हे वाला आलेला आहे. पण क्वालिटी खरंच खूप छान आहे, खूप मस्त आहे. मध्ये मध्ये असं थोडं वेगळा कलरचा शेड आहे बघा. 5 मीटर आहे हे सुद्धा पूर्ण. त्यानंतर याच्यामध्ये पार्टीवेअर साडी. मागच्या वेळी मी एक तुम्हाला वाईन कलरची साडी दाखवली होती ना, तर त्याच्यातूनच आहे ही वाली साडी. हिचं सुद्धा आपल्याला बजेटमध्ये परवडणाऱ्यांसाठी फ्रॉक शिवायचा आहे. काही जण आहे जे महाग नाही घेऊ शकत, तर त्यांच्यासाठी बघा ही साडी खूप जास्त छान आहे. मागची वेळेसची पण छान होती आणि ही पण मस्त आहे. तिचे पण आपण फ्रॉक शिवणार होतो आणि ह्याचे फ्रॉकच शिवायचे आहेत. ह्याची बघा ग्रीन बॉर्डर आहे याला खाली. आणि पूर्ण साडी खरंच खूप जास्त ह्याची क्वालिटी, मी ओपनही करून दाखवते तुम्हाला. खूप छान आहे क्वालिटी, सेमच आहे, फक्त कलर चेंज आहे.
छान वाटतो हा पण कलर. ह्याच्यावरची बुट्टी पण आणि साडीची क्वालिटी मेन म्हणजे छान आहे, सॉफ्ट सिल्क मध्ये येत आहे. त्यानंतर पुढचं आहे, आणि चांगला जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना तर तुम्हाला ना आधी ऑर्डर घेऊन नंतर शिवावं लागेल तर परवडतं. नाही तर आधी शिवून ठेवले ना ड्रेस तर ते विकले जातच नाही. मग त्याचं करायचं काय हा प्रश्न पडतो आपल्यासमोर आणि मग डिमोटिवेट होतं. तर त्याच्यानंतरची साडी जी आपली रेग्युलरची, तर ह्याच्यात जास्त करून ड्रेसला माझ्याकडे मागणी आहे, कारण ही साडी पण सॉफ्ट पण आहे आणि हा जो पैठणीचा खालचा पार्ट आहे ना तर तोही जाड आहे, तुम्ही बघू शकता जाड आहे. मुनिया पैठणीचा ना थोडंसं शाईन करतो कपडा, पण हे हलकं आहे थोडंसं, लगेच समजतं. साडीची प्राईस जरी जास्त असली तरी लगेच क्वालिटीसुद्धा समजते वेगळे. तर हे सुद्धा ह्या साडीचं सुद्धा मला फ्रॉक जॅकेट शिवायचे आणि ह्या बॉर्डरमुळेच खरं तर ह्या साडीचे ड्रेस सगळ्यांना आवडत आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहेत पॅकिंग बॅग, छोट्या स्मॉल साईजच्या आहेत. अगदी छोटंसं पार्सल तुम्ही याच्यामध्ये पॅक करू शकता. सेम साईजच्या आतल्या प्लॅस्टिकच्या बॅग आहे, जे ह्याच्यामध्ये मी मोस्ट ऑफ देवीच्या साड्यांसाठी आणि ह्याच्यासाठी घेतलं होतं, पण लेट आलं हे. आणि आता ठीक आहे, पण गुड्यासाठी यूज होईल, कारण मागच्या वेळी माझं गुड्यांचं खूप छान चाललं होतं आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी मी 3 महिने आधीच गुड्यांची स्टॉक तयार करून ठेवणार आहे घरामध्ये, जेणेकरून मला माहीत आहे ह्यावेळी सुद्धा छान गुड्यांच्या साड्या विकल्या जातील असं वाटतंय. बघत आपण. त्यानंतरची ही पण सेमच साडी आपली रेग्युलरवाली. तर ही मला थोडी वेगळी वाटते, वेगळ्या सिल्वर शेडमध्ये दिली की काय, गोल्डन नाही वाटत ही. तर यावेळेसची साडी ना थोडीशी वेगळी आहे. साडी सेम आहे पण याचं थोडंसं मला टच वेगळा वाटतं हातात घेतल्यानंतर. सिल्वर बॉर्डर दिली आहे, गोल्डन बॉर्डर नाही आहे ह्याची. बघा दोन्हीमध्ये बॉर्डरचा किती फरक आहे. चला आता एक्सचेंज करावी लागेल, कारण की साडीची किंमत बघता आधी कस्टमरला विचारते एक्सचेंज करू का, त्याच्यानंतर करते. काय माहिती, ज्यावेळेस जो मला लवकर शिवायचा असतो ना ड्रेस, तर त्याच्याच बाबतीत असं होतं. ठीक आहे, बघते आता कस्टमरला विचारून की ते काय बोलतायत. तर चला त्याच्यानंतरचं पार्सल आपण इथं ओपन करूया. तर याच्यामध्ये मी घेतला होता स्ट्रेचेबल ब्लाऊज, कारण की ग्रीन कलर होता. ग्रीन कलरच्या दिवशी हे सगळं वेअर करायचं, असं आता मिशोचा इतका तर आपण काम करतोय त्यांच्यासोबत, तर एवढा तर फायदा झालाच पाहिजे की, म्हणून मग ते नेमकं टायमिंगला आलं होतं पहिल्या आदल्या दिवशी. तर म्हणलं चलूया ओपन करून बघूया आणि परफेक्ट साईज वगैरे आहे का बघूया, नाहीतर परत पचका होतो. तर हे बघा हा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, खूप जास्त छान आहे आणि खूप कम्फर्टेबल बसतात हे वाले ब्लाऊज. मला आता लॉंग स्लीव्जवाले ना जास्त असं घालावंशी नाही वाटत, इच्छा नाही होत, कारण खूपच असे दंड बारीक बारीक दिसतात. पण तरी पण ह्याचा मला थोडासा वेगळा लुक वाटला, मग म्हटलं चला ट्राय करूया. आणि किंमत होती फक्त 90 रुपये. आता एवढं स्वस्त असेल तर कोण सोडेल ना. त्याच्यानंतर इथं बघा ज्वेलरी पण होती. तर काल एक दाखवली होती ना, तर ती रुद्रने आधीच अनबॉक्स केली होती, हे राहिली होती. हा सेट होता, तर म्हटलं हा तुम्हाला दाखवते. खूप सुंदर होता, 150 रुपयाचा आहे, पण खूप जास्त छान मला आवडला. याच्यामध्ये नोज पिन पण होती, इयरिंग्स पण आहेत आणि हे गळ्यातलं असं ना 3 लेअरमध्ये आहे, जे की खूप सुंदर दिसत होता. आणि क्वालिटी तर इतकी जब्बर ना, एकदम रिच लुक वाटत होता हातात घेतल्यानंतर. आणि सोबत असे कानातले आणि ही नोज पिन आहे. हा पूर्ण सेट 150 रुपयाला आहे फक्त. आणि त्यानंतर मेन म्हणजे साडी, तर ही साडीसुद्धा आलेली होती, जी मी स्पेशली ग्रीन कलरच्या दिवशीच वेअर करण्यासाठी म्हटलं चला ट्राय मारूया कशी दिसते. मला ग्रीन कलर बिलकुल आवडत नाही अजिबात, पण जे आवडत नाही ना तेच मला जास्त घालत राहते मी. मला जे आवडत नाही ना तेच. लग्नात पण मी ग्रीन कलरची साडी घेतली, मला ग्रीन कलर बिलकुल आवडत नाही, तरीही घेतली होती. आणि आजही म्हटलं चला, मला ह्याच्यामध्ये भरपूर कलर होते, पण मला ग्रीनवरती थोडा लुक वेगळा वाटत होता, म्हणून मग हावाला घेतला. याच्यामध्ये हा बेल्ट पण आहे. माझं असं चाललं होतं की गुजराती लुक करूयात ह्या साडीसोबत, मग बघूयात आता उद्या जसा होतोय तसा ट्राय करूया. आणि याचा ब्लाऊज आहे ना, तर तो सुद्धा पूर्ण असा वर्कमध्ये आहे, एकदम चकमक चकमक, असं नाईटला पार्टीवेअर साड्या आपण जसा लुक म्हणतो ना, तर ते तसं खूप छान वाटेल. असं बघा सुंदर आहे. ह्याचे गळ्याचे जे शेप होते ना ते मला इतके आवडले नव्हते या
पण आपण आपल्या ह्याच्यानुसार जसं आपल्याला शिवायचं आहे तसं ॲडजस्ट करून घेऊ शकतो. तर ही सगळी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. जी कोणती वस्तू तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही नक्की घ्या. त्याच्यामध्ये कलर पण अवेलेबल असतात. भेटत पुढच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा.